इमामबाड़ा थाना क्षेत्र से चोरी का एक मामला सामने आया। आरोप है कि एक व्यक्ति ने शिकायतकर्ता से बाइक खरीदने की बात कही और बाइक देखने के बहाने उसे अपने साथ ले गया। इसके बाद आरोपी बाइक लेकर वहां से चला गया और काफी समय तक लौटा ही नहीं। जब काफी समय बीत जाने के बाद आरोपी का कोई पता नहीं चला तो घटना के 2 दिन बाद शिकायतकर्ता ने इमामबाड़ा थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू कर दी है। पुलिस द्वारा आरोपी की तलाश के लिए जांच की जा रही है। इमामबाड़ा फलटणच्या हद्दीमध्ये फिर्यादी यांचं जुन्या गाड्या विकायचं सर्व्हिस सेंटर आहे आणि सदरचा आरोपी हा फिर्यादीकडे आलेला होता आणि चर्चा दरम्यान त्याने सांगितले की माझ्या मित्राला पण गाडी घ्यायची आहे। त्यावेळी फिर्यादीने सांगितले की बाबा सदरची गाडी घेऊन जा, मित्राला दाखव आणि आल्यानंतर आपण ठरवू। असं करून मग फिर्यादीने विश्वासाने त्याच्या ताब्यात गाडी दिली आणि आरोपी गाडी घेऊन गेला, तो परत आलाच नाही आणि बाकीच्या पण कुठल्या खरेदी विक्री संदर्भात त्याचं बोलणं केलं नाही, म्हणून सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। याच्यात आरोपी कोण आहे, याच्या आधी याचे काही गुन्हे वगैरे समोर आले आहेत काय? आरोपी नामे जितेंद्र निपाणे, वय वर्ष 36 आहे। याच्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे कुठले दाखल नाहीत। गाडी नेलेली आहे महिंद्रा झायलो गाडी नेलेली आहे आणि फिर्यादीने विश्वासाने दिलेली गाडी त्यांनी ती परत आणून दिली नाही, म्हणून आपण सदरचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास करत आहोत। तर आरोपी याआधी फिर्यादीची काही भेट वगैरे झाली होती का? दोघांच्या काही म्हणजे याआधी काही सौदे झाले होते का? यापूर्वी काही सौदे झालेले नव्हते। फिर्यादीचं रिसेलचंच हे आहे, एजन्सी आहे, परंतु सदर वेळी बाबा आरोपी आलेला होता, फिर्यादीला भेटला होता आणि चर्चेदरम्यान त्याने सांगितलं तर माझ्या मित्राला गाडी पाहिजे। त्यावेळी फिर्यादी म्हणले ही गाडी आहे विकण्यासाठी, तू घेऊन जा आणि मित्राला दाखवून परत आण, म्हणून विश्वासाने त्याच्या गाडी ताब्यात दिली होती। परंतु तो गाडी परस्पर घेऊन गेला आणि नंतर फिर्यादीला माहिती मिळाली की त्यांनी गाडी सुद्धा कोणातरी विकली आहे। त्याबाबतचा अधिक तपास करत आहोत।